आदर्श शिक्षक व मान्य मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कार वितरण सोहळा हा दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी 11 वाजता हिरे भवन या ठिकाणी जिल्हा परिषद मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा प्राथमिकच्या वतीने आयोजित करण्यात आले होते। माननीय मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा टप्पा 2 क्रमांक तालुका स्तरावर आलेले तिथे आलेले असे प्रत्येक तालुक्याला शिंदखेडा, साक्री, धुळे असे 24 पारितोषिक वितरण करण्यात आले। माननीय मुख्यमंत्री माझी शाळा या उपक्रमाअंतर्गत जिल्हा शाळा आलेल्या होत्या। प्रथम, द्वितीय आणि तृतीय या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले। तसेच विभाग स्तरावर आलेल्या शाळा त्यांनाही बक्षीस वितरण करण्यात आले। मार्च अखेरीस ज्या बक्षिसांच्या रकमा होत्या त्या रकमा शिक्षण विभागामार्फत त्यांना सन्मानपत्र, ट्रॉफी, प्रमाणपत्र, बक्षीस देऊन सन्मान करण्यात आले। माननीय खासदार शोभाताई बच्चाव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते व ग्रामीण आमदार रामदादा बदानेही उपस्थित होते। या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अतिरिक्त इंगळे साहेबही उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी शिक्षण विभाग अंतर्गत असलेल्या सर्व कर्मचारी व पदाधिकारी हेही उपस्थित होते। 22 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार धुळे जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक आणि त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 क्रमांकाचे प्रत्येक तालुका स्तरावर आलेले प्रथम, द्वितीय, तृतीय हे शासकीय शाळांसाठी, त्याचप्रमाणे खाजगी प्राथमिक शिक्षण माध्यमिक शाळांसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय असं प्रत्येक तालुक्याला एकूण 6 बक्षिसं आणि याप्रमाणे शिरपूर, शिंदखेडा, धुळे आणि साक्री तालुक्यासाठी अशा प्रकारे 24 बक्षिसांचं वितरण आज करण्यात आलं। आणि त्याचप्रमाणे या माननीय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत जे जिल्हा स्तरावर ज्या शाळा आलेल्या होत्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय त्यांनाही आपण बक्षीस वितरण केलेलं आहे। त्याचबरोबर विभाग स्तरावर आलेल्या ज्या शाळा होत्या त्यांनाही बक्षीस वितरण केलेले आहे। त्यांना मार्च महिन्याच्या अखेरीस ज्या बक्षिसाच्या रकमा होत्या त्या मार्च महिन्याच्या अखेरीस अगोदरच वितरित करण्यात आलेल्या होत्या। आता आपण त्यांना शिक्षण विभागामार्फत त्यांना सन्मानपत्र आणि प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव केलेला आहे। या कार्यक्रमामध्ये माननीय खासदार आदरणीय शोभाताई बच्चाव या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्याबरोबर आदरणीय आमदार राघवेंद्रजी बदाने हेही उपस्थित होते आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र इंगळे साहेब यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षपद स्वीकारलेलं होतं। या कार्यक्रमासाठी शिक्षण विभाग प्राथमिक आणि त्या अंतर्गत असलेले आमचे सगळे अधिकारी मी स्वतः मराठी मीडियमचा विद्यार्थी आहे आणि मला तिथे योगदान देत असताना जय मराठी आणि जय हायस्कूलचा तिथे विद्यार्थी होतो। पण मला तिथं आज जो मी स्टेजवर उभा बोलतोय ती स्टेज डेअरिंग सुद्धा आम्हाला त्या काळात आमच्या शिक्षकांनी आमच्या गुरुजींनी शाळेमध्ये दिली। कोणताच माणूस आईच्या पोटामध्ये सगळे गुणधर्म घेऊन येत नाही। ते गुणधर्म मुलांच्या प्रत्येकामध्ये असतात। ते जर बाहेर आणायचे असतील याच्यासाठी आपले गुरुजी, आपली मॅडम, आपले सर आपले तिथं चांगले असले पाहिजे। ते आपले मुलांचे सुप्त गुण बाहेर काढतात, त्यांना अनेक प्रकारचे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात। माझा समाजकारण राजकारणात तुमच्या जिल्हा प्राथमिकला अतिशय जवळच माझा सहवास राहिलेला आहे। मागच्या काळात मी बघितलं सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचे लोक घेतात। बजेट तिथं नसतो, ग्रामीण भागातले लोक असतात, तोडगा मोडगा होतो, कॉस्ट्युमला पैसे नसतात, कुठेतरी साऊंड सिस्टीम लावायला पैसे नसतात। पण मी तिथं बघितलंय की तो केंद्र प्रमुख, ते मुख्याध्यापक, ते शिक्षक लोक त्यांची ती धडपड आणि त्या मुलाबाळांसाठी असलेली कळवळ ही आमच्या माणसारख्या लोकांनी त्यांच्या डोळ्यामध्ये बघितली आणि ही प्रामाणिक करण्याची कळवळ ही मी कायम तिथं बघितलेली। मला अनेक प्रकारचे आमंत्रण मागच्या काळामध्ये आले यायचे। मी तिथं जायचो की कार्यक्रम घेतला म्हणजे नुसतं घेतला नाही तर काही लोक डोळ्यावरनं कोरिओग्राफर लावायचे आणि नाटक आणि डान्स तिथं बसवतात। एवढं योगदान शिक्षक लोक आपल्या पोटच्या पोरासारखं त्या मुलाबाळांसाठी करतात। असे सुद्धा शिक्षक आम्ही या निमित्ताने बघितलेले। मला त्या सर्व शिक्षकांचा तिथं अभिमान वाटतो। आता बघितलं की नगावर काहीतरी ट्रेनिंग तिथं सर तुमची चालू होती, मूल्यवर्धन ट्रेनिंग असं मी ऐकलं। मी एका शिक्षक आमचे मासोळे सर होते गोताण्याचे, मी त्यांना गाडीत घेतलं, म्हटलं सर काय मूल्यवर्धन आहे? मला खरंच वाटतं की मूल्यवर्धन ट्रेनिंग आता खरंच गरजेचे। अलीकडच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्या बापदादांनी, आपल्या वाडवडिलांनी चालून दिलेल्या ज्या परंपरा होत्या
ज्या चालीरीती रूढी परंपरा होत्या, समाजाची ज्या रीत होत्या, जे समाजाचं विघटन रूप कधी कधी आपल्याला बघायला मिळतं, ते कशामुळे बघायला मिळतं की जे आपल्याला कुठं जर त्यांना शिक्षणाचं तिथं अपूर्ण ज्ञान मिळालं किंवा त्यांना ज्ञान जर योग्य ज्ञान नाही मिळालं तर ते आपल्याला समाजाचं विघटन रूप आपल्याला तिथं बघायला मिळालेलं आहे. आणि